नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षा 2011 यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांसाठी विचारलेल्या प्रश्नांवर अनालिसिस आपण करणार आहेत. परवापासून म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून आपण 2011 पासून ते 2023 पर्यंतच्या तुम्हाला विचारलेल्या सर्व पूर्व मुख्य कंबाईन आणि राज्यसेवा या सर्व परीक्षांमधील गणित आणि बुद्धिमत्तेच्या अनालिसिस सिरीज आपण सुरू केलेली आहे. जे विद्यार्थी आजच्या सत्राला नवीन असतील त्यांच्यासाठी काल आणि परवाच्या दोघं सत्रांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की बघा. या पर्टिक्युलर बॅच साठी किंवा या लाईव्ह सेशन साठी एक विशिष्ट ग्रुप बनवला गेलाय. त्या ग्रुपची लिंक देखील सबस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तर त्या लिंकने तुम्ही त्या ग्रुपला पण जॉईन व्हा. यामागे उद्देश असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या दोन विषयांमध्ये काही अडचणी ज्या येत असतील त्या अडचणी सॉल्व्ह व्हाव्यात तुमच्या, आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय फार निर्णायक आपले ठरू शकतात. या विषयांमध्ये सातत्य गरजेचं असतं. रोज काही ना काही काम याच्यावर व्हायला पाहिजे. एखादी तरी नवीन उदाहरण आपण यामध्ये सॉल्व्ह केलं पाहिजे. नवीन एखादी ट्रिक, शॉर्टकट ट्रिक म्हणा किंवा एखादी शॉर्टकट पद्धत म्हणा आपल्याकडनं शिकली गेली पाहिजे, आणि तो उपक्रम आपल्याकडून व्हावा म्हणून 2011 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेमधलं अनालिसिस आपण करतोय. आज आपण विक्री कर म्हणजे STI 2011चा पेपर चर्चेसाठी घेतलाय. पहिला प्रश्न आपल्यासाठी आलाय बघा. साधा प्रश्न आहे. मी तुम्हाला काल पण बोललो होतो काही प्रश्न अतिशय साधे. आता याला ऍक्च्युअल बेरीज वजाबाकी न करता आपण कसं करू शकतो बघा. तर इथं दशांश स्थळ 4 आहेत, इथं दशांश स्थळ 2च आहेत, आणि इथं दशांश स्थळ 4 आहेत. म्हणजे इथले जर दशांश स्थळ मी जर 4 करून टाकले, म्हणजे कॉलम वाईज जर तुम्हाला करायचं असेल तर करून टाका. म्हणजे इतका साधा प्रश्न विचारला गेला तर अशा पद्धतीने तुम्हाला करायला काही हरकत नाहीये. म्हणजे त्यात काही कमीपणाचा आहे अशातला भाग नाही. वजाबाकी आपल्याला करायची तर एकक स्थानांकडे आपण लक्ष देऊ बघा. 6 मधून वजाबाकी करायची. 6 मधून 5 वजा होईल म्हणजे चौथ्या दशांश स्थळानंतरचा अंक हा 1 पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर येत नाही. 5तून पुन्हा 4 गेला म्हणजे काय राहील? 1 राहील. 4तून 3 गेला म्हणजे 1. शेवटचे 3 1 पाहिजे दशांश स्थळानंतरचा, म्हणजे हे पण उत्तर येत नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. चला, पर्याय क्रमांक 3 असणार. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असेल. तुमचं उत्तर आलं असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय बघा. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. 5 रुपये किमतीच्या लॉटरीच्या तिकिटांच्या गठ्ठ्यात PB 95,219 पासून PB 95,775 पर्यंतच्या तिकिटांची क्रमांकाची तिकीट त्याची एकूण किंमत किती? आता बघा, या तिकिटापासून या तिकिटापर्यंत म्हणजे हे दोघं क्रमांक त्याच्यामध्ये इन्क्लुसिव्ह व्हायला पाहिजे. तर 95,219 आणि 95,274 यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर ती ही वजाबाकी येते 55 येते. पण तिकिटांची संख्या 55 पेक्षा 1 ने जास्त असेल, कारण की तुम्ही पहिला आणि शेवटचं तिकीट पण घेतायत. म्हणजे एकूण तिकिटांची संख्या 56 होणार आहे. एका तिकिटाची किंमत 5 रुपये, तर 56 गुणिला 5 तुमचं उत्तर 280 येणार आहे. तो पर्याय क्रमांक 4 आहे. आता बघा, आयोग तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न कसा करतो. तुम्ही वजाबाकी करून टाकली 55, 55 गुणिला जर 5 केले तर 275, जो तुम्हाला पहिलाच क्रमांक देऊन ठेवलाय पर्यायचा, जो चुकीचा आहे. जर तुम्हाला गठ्ठ्यातला हा पण क्रमांक इन्क्लूड करायचं असेल बघा, याच्यासाठी आपण एक सूत्र घेतो की बाबा, नैसर्गिक संख्या, गटातील नैसर्गिक संख्या शोधण्यासाठी आपण काय करतो की शेवटची संख्या वजा पहिली संख्या, आणि आलेल्या वजाबाकीमध्ये काय मिळवतो आपण? 1 मिळवतो.
आलेल्या वजाबाकीमध्ये काय मिळवतो आपण? 1 मिळवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 पासून 10 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे? तर आपण काय करू? 10 आणि 1 याची वजाबाकी करू आणि आलेल्या वजाबाकीमध्ये 1 मिळवू. 10 वजा 1 9 अधिक 1 10. 10 संख्या आहेत. म्हणजे असं छोटंसं उदाहरण घेऊन तो कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे, करण्याचा प्रयत्न करा आणि उत्तराचं जो पण तुमचं उत्तर येईल ते पर्यायांमध्ये टाका. क्रमवार येणाऱ्या दोन धनसंख्या, क्रमवार धनसंख्या आहेत म्हणून बघा पर्याय, असे पर्याय उडवून टाका. हा, क्रमवार येणाऱ्या दोन धन विषम संख्या असे पर्याय उडवून टाका की ज्यामध्ये तुम्हाला विषम संख्या दिसणार नाही. आता इथं बघा, मग त्यांचा गुणाकार 255 वगैरे आपण तो विचार नंतर करू. इथं ही संख्या काय तुमची समसंख्या म्हणजे चालणार नाही. आता दोघं क्रमवार विषम संख्या आहेत. इथं 18 आहे म्हणजे हा पण पर्याय चालणार नाही. आता गुणाकार किती आहे? 255 आहे. गुणाकाराचा एकक स्थानचा अंक 5 आहे. म्हणजे दोघं विषम संख्यांपैकी एक तरी विषम संख्येचा एकक स्थानचा अंक 5 पाहिजे. इथं तुमचा या दोन संख्या जर तुम्ही घेतल्या तर याच्यामध्ये पुन्हा 16 ही समसंख्या आहे म्हणजे ही पण चालणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. म्हणजे बघा, फक्त जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर त्या आधारावरच तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करून टाकता. दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार. मग 16 ही समसंख्या चालणार नाही. तिसऱ्या पर्यायात 1 16 समसंख्या चालणार नाही. 18 समसंख्या चालणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. याला म्हणतात समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड. जर तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं नक्कीच कमी वेळात देऊ शकतात. पुढचा प्रश्न, राज अंजूने एक जुनी कार 60,000 रुपयाला घेतलेली कार 45,000 रुपयाला विकली. तर नक्कीच काय होणार आहे? तोटा होणार आहे. 60,000 रुपयाची वस्तू तुम्ही 45,000 रुपयामध्ये विकतायत तर त्या ठिकाणी 15,000 रुपयाचा तोटा होतोय. 15,000 रुपयाचा तोटा होतोय. 15,000 रुपयाचा तोटा होणार आहे किती रुपयांवर? 60,000 रुपयांवर. तर शेकडा तोटा काढण्यासाठी आपल्याला सूत्र बघा, शेकडा तोटा बरोबर निव्वळ तोटा तुम्हाला किती झालाय? निव्वळ तोटा झालाय 15,000 रुपये भागीला खरेदीची किंमत 60,000 आणि आलेल्या भागाकाराला तुम्हाला 100 ने गुणायचंय. तर 15 एक 15, 15 चौक 60, 1/4 म्हणजे 25% तोटा त्या व्यवहारामध्ये होतोय, जो पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिसतोय. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असं आहे. पुढचा प्रश्न बघा, अपूर्णांकांची बेरीज आहे. अपूर्णांकांची बेरीज आहे. जितकं सोपं साधं करता येईल तेवढं करा. 3/3 म्हणजे किती झाला? 1. 4/2 म्हणजे किती झाले? 2. 5/1 म्हणजे किती झाले? 5. म्हणजे आपलं उत्तर 5 आणि 2 7 आणि 1 8. 8च्या वरच यायला पाहिजे. 8च्या वर एकच पर्याय तो म्हणजे 8.7. संपला ना विषय. डेफिनेटली बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जर उत्तर जर शोधता आले तर नक्की तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न सॉल्व्ह. 2011 मध्ये विचारलेले प्रश्न आहे. आता कदाचित अशा लेवलचे प्रश्न तुम्हाला ग्रुप सी मध्ये विचारलेले दिसतात किंवा कधी कधी कंबाईन मध्ये पण विचारले गेले. त्याला काही लिमिट नाहीये, त्याला काही बंधन नाहीये. हा प्रश्न चांगला आहे बघा आणि हा प्रश्न 2-3 वेळेस रिपीट पण झालाय. 4 44 444 या मालिकेतील पहिल्या 9 संख्या आपण घेतल्या. म्हणजे या मालिकेतील शेवटची जर संख्या जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये 9 वेळेस 4 येणार आहे. तर त्यांची बेरीज केली असता दशक स्थानचा अंक काय असेल? आता बघा, या सर्व संख्या 9च्या 9 संख्यांचा एकक स्थानचा अंक 4 येणार आहे. म्हणजे मी जर सर्व संख्या लिहिल्या तर एकक स्थानच्या अंकांची बेरीज 9 चोक 36 होईल. बेरीज करताना 36चा 3 6 ठेवू आपण. हातच्याला तुमचा 3 जाईल. दशक स्थानी आता बघा, दशक स्थानी याच्या दशक स्थानी काहीच नाहीये. म्हणजे दशक स्थानी किती असतील? 8 4 तुमचे येणार आहे आणि 8 चोक किती होतील? 32 होतील. पण या 32 मध्ये हा एकक स्थानचा 3 हातच्याचा मिळवला जाईल. 32 आणि 3 35. 35चा काय लिहिला जाईल? 5 लिहिला जाईल. म्हणून जी पण बेरीज तुमची येणार आहे त्याचा एकक स्थानचा अंक काय असणार आहे? 5 असणार आहे. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो बघा. इथं जर मी संख्या लिहिण्याचा प्रयत्न केला, इथं जर संख्या लिहिल्या बघा, 4 नंतर 44 444, ठीक आहे, 4444. तर अशी 9वी संख्या तुम्ही जर लिहिली तर हा एकक स्थानी तो अंक 4 हा 9 वेळेस येणार आहे. त्यांची बेरीज होईल 36. हातच्याला जाईल 3.
दशक स्थानी 8 वेळेस येणार आहे. 8 चोक 32 आणि 3 35, आणि म्हणून या बेरजेचा दशक स्थानचा अंक 5 असेल. पुढचा प्रश्न बघा, सुंदर प्रश्न आहे. लहानपणापासून आपण या प्रकारच्या पदावलींवर आपण अल्जेब्रावर आपण काम केलंय. एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर कसं लिहिता येईल मला? एक्स अधिक वाय दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा वाय असं लिहिता येईल. आणि ऑलरेडी तुमच्याकडे अजून एक्स अधिक वाय तुम्हाला दिलेला आहे. ओके, हे बघा, एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर, याला आपण असं लिहू शकतो, एक्स अधिक वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा वाय, आणि हा अधिक एक्स गुणिला एक्स वजा वाय तुमचा ऑलरेडी आहे. खालचा एक्स अधिक वाय चा वर्ग आहे, म्हणजे एक्स अधिक वाय पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात एक्स अधिक वाय, अंशात अंशातला आणि छेदातले हे दोघं कंस कॅन्सल होऊन जातील. तुमचं शेवटचं उत्तर असणार आहे एक्स वजा वाय, जो पर्याय क्रमांक 1 आहे. येस, पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढचा प्रश्न बघा. हा घड्याळीवरचा लॉजिकल क्वेश्चन आहे. लॉजिकल क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणतो बघा. न्यूयॉर्क पेक्षा लंडन मध्ये लंडनच्या वेळेमध्ये 5 तास पुढे. ओके, न्यूयॉर्क पेक्षा लंडन या शहराची घड्याळ 5 तास पुढे. लंडन पेक्षा न्यू दिल्ली ही 5 तास 30 मिनिटं पुढे. मग यावरून आपण असं म्हणता येईल बघा, तर आपल्याला काय विचारलंय, नवी दिल्लीमध्ये दुपारचे 1:54 असतील, तर न्यूयॉर्क मध्ये किती वाजले असतील? आता न्यूयॉर्कची घड्याळ आणि नवी दिल्ली याची घड्याळ दोघांची तुलना करा. याला दोघांना जोडणारा दुवा लंडन शहराची वेळ आहे. तर आपल्याला असं दिसेल की न्यूयॉर्क शहराची वेळ न्यू दिल्लीपेक्षा दिल्लीच्या वेळेपेक्षा 10 तास 30 मिनिटं मागे आहे. 10 तास 30 मिनिटं मागे दिल्ली पुढे आहे. 10 तास 30 मिनिटं पुढे, म्हणजे न्यूयॉर्क शहराची वेळ 10 तास 30 मिनिटं मागे असेल. म्हणजे आपल्याला 1:54 दुपारचे 1:54 याच्यामधून 10 तास 30 मिनिटं जर वजा केले, तर तुमचं उत्तर येणार आहे 3:24 कि कोणत्या वेळेचे? सकाळचे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 12 तास वजा केले असते तुम्ही दुपारी 1 वाजेपासून, जर 12 तास वजा केले असते मागे केले असते, सकाळचे झाले असते 1:54. पण आपल्याला 10 तासावर जायचं, म्हणजे 2 तास पुढे सरका. अजून 2 तास पुढे सरका. 2 तास पुढे सरकले तर 10:54. पण अजून 30 मिनिटं पण मागे जावं लागेल, कारण 10 तास 30 मिनिटाचा फरक आहे दोघं वेळांमध्ये. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. खूप सुंदर प्रश्न आहे बघा, आणि सर्व प्रश्न ताकदीचे आहेत. आयोगाने 2011च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. आतापर्यंतचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे अनालिसिस सहसा बघा, बरेच युट्यूब चॅनल्स तुम्ही बघत असतात, भाराभार काहीतरी विचित्र बोललं जातं, विद्यार्थ्यांची करमणूक केली जाते. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना त्यांचा वेळ जर तुम्हाला सत्कारणी लावायचा असेल तर योग्य कंटेंट असलेल्या युट्यूबलाच फॉलो करा. तशाच युट्यूबला फॉलो करा. पुढचा प्रश्न बघा, हा सोडवायचा आहे आपल्याला. आता हा ऍक्च्युअल सोडवावा लागेल तुम्हाला. आता 5चा चौथा घात असतो 625. आता इथं चौथा घात आहे, 1 दशांश स्थळ आहे, म्हणून 4 दशांश स्थळ द्यावे लागतील, म्हणजे झालं 0.0625 अधिक 2चा घन होतो 8, पण 1 दशांश स्थळ आहे, म्हणजे आपल्याला 3 दशांश स्थळ द्यावे लागतील, भागीला 0.09चा वर्ग होईल, 3चा वर्ग होईल 0.09 वजा 0.04. दशांश अपूर्णांकांचा वर्ग करताना दशांश स्थळांची दुप्पट करा. वर्षाची जर तुम्ही बेरीज केली बघा, तर तुम्हाला भेटेल 0.0705 भेटणार आहे. खालच्या अंश छेदस्थानची वजाबाकी झाली. दशांश स्थळात 2 शून्य, अंशात 2 शून्य, 2 शून्य काढून टाका, म्हणजे तुमचं उत्तर आता असं दिसेल 7.05 भागीला 5. भाग द्या 5ने, भाग द्या 5 1 5, 5 चोक 20 आणि 5 1 5. तुमचं उत्तर 1.41 यायला पाहिजे.
ऍक्च्युअल हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट तुम्हाला वापरता येणार नाही. माझा आग्रह असतो विद्यार्थी मित्रांना की पेपर पेन्सिल घेऊन बसा. पेपर पेन्सिल घेऊन बसण्यामागचं कारण असं आहे की मी प्रश्न सोडवताना तुम्ही पण प्रश्न जर सोडवला आणि तुमचे उत्तर बरोबर आले तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास त्या ठिकाणी मिळतो. आणि हा सर्व खेळ तर आत्मविश्वासाचा विद्यार्थी मित्रांनो. तुमचा आत्मविश्वास जेवढा जास्त असेल तेवढं तुम्ही चांगलं काम त्याच्यामध्ये करू शकाल. मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की तुम्हाला जर प्रश्न वाचून पर्यायांची मदत घेऊन जर तुम्हाला उत्तर शोधता आलं तर त्याच्यासारखं तंत्र नाही. आणि बऱ्यापैकी वेळेस आयोगाच्या परीक्षेमध्ये तशी योजना केलेली असते. पण ते आपल्याला आयत्या वेळेस उमजत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. 50 पैसे आणि 1 रुपयाचे नाणं यांचं गुणोत्तर 3:2 आहे. म्हणजे 50 पैशाला रिप्रेझेंट केले बघा. 50 पैसे गुणोत्तराकडे व्यवस्थित बघा. जनरली गुणोत्तराचे जेव्हा प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस तुम्हाला फारसं काही करावं लागत नाही. म्हणजे 50 पैशांची नाण्यांना कोणी रिप्रेझेंट केलंय? 3 रिप्रेझेंट केलंय. आता काय म्हटलंय बघा, 140 रुपयात 50 पैशाची नाणी किती? मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 50 पैशाची नाणी कोणाच्या पटीत यायला पाहिजे? त्यांची जी पण संख्या असेल, ती कोणाच्या पटीत यायला पाहिजे? 50 पैशांच्या नाण्यांची संख्या 3च्या पटीत यायला पाहिजे. 80 ही संख्या 3च्या पटीत नाहीये. 140 3च्या पटीत नाहीये. 100 3च्या पटीत नाहीये. एकमेव संख्या 3च्या पटीत आहे ती म्हणजे 120. म्हणजे 50 पैशांच्या नाण्यांची संख्या 120. म्हणजे आपण जर व्हेरीफाय करू बघा. 50 पैशांच्या नाण्यांची संख्या जर मी 120 झाली तर याच्यापासून किती रुपये तयार होतील? 60 रुपये तयार होतील. आता बघा, या 3ला कितीने गुणलंय? 40ने गुणलंय. तर ह्या 2ला पण 40ने गुणून टाकू आपण. म्हणजे 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती झाली? 40. आणि जर 1 रुपयाचे 40 नाणे घेतले तर त्याच्यापासून एका रुपयाच्या नाण्याची संख्या होऊन जाईल 80. 40ने गुणतायत तुम्ही. आणि त्याच्यापासून रक्कम तयार होऊन जाईल तुमची 80. दोघांची बेरीज करा. 60 अधिक 80 बरोबर किती होतात? 140. आणि तेवढेच तर पैसे होते. तेवढेच तर पैसे होते. कन्सेप्ट समजून घ्या. मग 50 पैशाचे नाणे 3x मानू, 1 रुपयाचे नाणे 2x मानू, हे टाळण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न बघा, तेलाच्या 10 लिटर डब्यात ची किंमत 1000 रुपये. त्यामध्ये 25% तेल फुकट मिळाल्यास, फुकट फुकट गेल्यास नाही, फुकट मिळाल्यास, फ्री मिळतंय. इथं बघा, फ्री मिळतंय, ऑइल फ्री मिळतंय. 10 लिटरला 25% ऑइल फ्री मिळतंय. म्हणजे किती भेटतंय? 2.5 लिटर ऑइल फ्री भेटतंय. घेतलं किती होतं? 10 लिटर घेतलं होतं. 10 लिटरला 2.5 फ्री भेटलं म्हणजे 1000 रुपयामध्ये 12.5 लिटर ऑइल भेटलं. आपल्याला 1 लिटरची किंमत काढायची आहे. 1 लिटरची किंमत काढायची असेल तर 1000ला 12.5 ने भागावं लागेल. आता 12.5 ने भागायचं म्हणजे काय? 1000 गुणिला 10 भागीला 125. म्हणजे हा दशांश स्थळाचा जो 10 होता तो वरती घेऊन टाकला मी. जर माहिती असेल तुम्हाला 125 ला 1000ला पूर्ण भाग जातो आणि तो 8चा भाग जातो. 8 गुणिला 10 म्हणजे तुमचं उत्तर 80 येईल. तर काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे बघा. 1 लिटर ऑइलची किंमत किती आहे? 80. म्हणजे मी नेहमी सांगत असतो बघा, 10 भागीला 2 म्हणजे किती? 5. याचाच अर्थ काय? 10 भागीला 5 म्हणजे 2. 100 भागीला 4 लिहून टाका. हा महत्वाचा, खूप बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला कामात येतो. याचाच अर्थ 100 भागीला 25 म्हणजे 4. त्याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, 1000 भागीला 8 125 होतात. म्हणजेच आपल्याला याच्यावरून असं म्हणता येईल की 1000 भागीला 125 बरोबर 8. या माहिती तुमच्याकडे असायलाच पाहिजे. पुढे जा थोडस. 10,000 भागीला 16 बरोबर 625. म्हणून भागाकारामध्ये जर कधी तुमच्या समोर अशी सिच्युएशन आली की 10,000 भागीला 625 करायची वेळ येते तर याचा भागाकार हा 16 येतो. लक्षात घ्या.
लिहून घ्या, हे मुद्दे महत्वाचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगितले की प्रत्येक प्रश्न डिस्कस करत असताना काही ना काही महत्वाचे मुद्दे मी तुमच्याशी शेअर करणार आहेत. काही ना काही मुद्दे तुमच्याशी शेअर करणार आहेत आणि ते मुद्दे तुम्हाला नक्कीच कामात येतील. शॉर्टकट्स म्हणू आपण. डायरेक्ट असे शॉर्टकट्स बघा, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात आजकाल. आयोग खूप असे डायरेक्ट डायरेक्ट शॉर्टकट, ज्यावेळेस आपण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की डायरेक्ट शॉर्टकटवर प्रश्न, शॉर्टकटवर प्रश्न सहसा विचारला जात नाही आता. ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा, अपूर्णांकांची बेरीज आहे. जर तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज करायची असेल तर छेद समान करावा लागतो. सर्वांचा छेद जर तुम्हाला 100 करायचा असेल तर याला तुम्ही 10 ने गुणा, म्हणजे 370 भागीला 100 होतील. आणि पुढे पुन्हा 10 ने जर गुणलं अंशाला आणि छेदाला तर 230 भागीला 100 होतील. सर्वांची बेरीज करून घ्या. 370 आणि 230 हे किती झाले? 600 होतील. 600 अधिक 13 किती झाले? 613. 613 भागीला 100 म्हणजे 6.13 तुमचं उत्तर येणार आहे. असे पण प्रश्न विचारले गेले होते पूर्वी. आता सहसा विचारण्याचा ट्रेंड नाहीये, त्याच्यामुळे फारसा काही त्याच्यामध्ये लोड घेऊ नका. आला तर आपल्यासाठी तो बोनस असेल आणि तुम्ही सर्वच जण सॉल्व्ह करणार आहेत. सर्वच करतील. पुढचा प्रश्न बघा, दोन भावांच्या वयांची बेरीज 36 आहे आणि त्यांच्या वयातलं अंतर किती आहे? 42, 10 आहे. दोन भावांच्या वयांची बेरीज 36 आहे, तर त्यांची वय काढा. काय कराल? उडवाना असे पर्याय की ज्यांची बेरीज 36 येत नाही आणि वजाबाकी 10 येत नाहीये. आता बघा, 22 आणि 12 यांची बेरीज 34 होते, चालणार नाही हा पर्याय. 42 आणि 32 यांची बेरीज 74 होते, हा चालणार नाही. 32 आणि 22 यांची बेरीज 54 होते, हा पण चालणार नाही. एकच राहिला पर्याय क्रमांक 1. 23 आणि 13 किती होते? 36 होते. दोघांमधलं अंतर पण 10च आहे. झालं ना तुमचं उत्तर. बरं, हा मी तुम्हाला एक दुसरा प्रश्नही सॉल्व्ह करू, तिसरा चौथा प्रश्न आपण या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. तर समय सूचक पर्यायांकडे एक तिरकी नजर टाका. पर्याय महत्वाचे. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला हा थोडासा लांबलचक प्रश्न आहे, स्टोरी बनवलेली आहे पण सहज जमण्यासारखा आहे. डॉलीच्या भ्रमण ध्वनीचे सेवेचे दर 1 पैसा प्रति 2 सेकंद दिवसा, दिवसाचा दर आहे हा. आणि 1 पैसा प्रति 5 सेकंद रात्री, असं त्यांचा दर आहे. डॉलीने जे कॉल केले दिवसा त्याचा कालावधी दिला 49 सेकंद, 130 सेकंद, 291 सेकंद. आणि रात्रीच्या कॉलचा पण तुम्हाला कालावधी दिलाय 352 सेकंद आणि 544 सेकंद. तर तिचे भ्रमणध्वनीचे जवळपास, जवळपास तुम्हाला विचारलेलं आहे. चला आता दिवसा तिचं टोटल ड्युरेशन किती झालं बघा. 49 सेकंद अधिक 130 सेकंद अधिक 291 सेकंद. तर याची जर टोटल तुम्ही जर केली तर हे 9 याच्यात मिळत 300, 340, 470, 470 सेकंद हे दिवसाचं आहे. आणि दिवसा 2 सेकंदाला 1 रुपया, म्हणजे मी 2 ने भागून 1 पैसा 2 ने भागून टाकेल याला. 2 ने जर तुम्ही भागितलं, 2 दूने 4, म्हणजे एवढे पैसे दिवसा खर्च करावे लागेल. हे पैसे दिवसा खर्च करावे लागेल. रात्रीचा कालावधी तिचा किती होता बघा. रात्री त्यांना किती वेळ लागला? 2च कॉल केले पण कालावधी जास्त आहे. 352 आणि 544. जर यांची बेरीज केली तर 896 सेकंद, 896 सेकंद दोघांची बेरीज. चला 5ने भागून टाकू याला, कारण की 5 सेकंदाचा दर 1 पैसा आहे. तर जवळपास आपण जर 900 जर घेतलं असतं, जवळपास 900 जर घेतलं, जवळपासची किंमत विचारली, 900 भागीला 5 केलं असतं तर 180 आलं असतं बघा. 180 पैसे. टोटल करून टाका, 235 अधिक 180 पैसे. ओके, तर 5, 1 कॅरी 1, 415 पैसे तुमचं येते. 415 पैसे म्हणजे 4.14 हे जवळपास उत्तर तुमचं असणार आहे, जो पर्याय क्रमांक 1 आहे. येस, पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार. लांबलचक प्रश्न होता, फक्त वाचायला तुम्हाला वेळ लागला, बाकीचं काम फार काही कठीण नव्हतं. पुढचा प्रश्न बघा, हा वेळ खाणारा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? आता हा पर्यायानेच करायचा आहे तुम्हाला, पर्यायाच्या मदतीनेच करायचंय.
ज्यावेळेस तुमचं असं लक्षात आलं की हा प्रश्न पर्यायांच्या मदतीशिवाय होत नाहीये, तर त्यावेळेस पर्यायच वापरायचे आणि पर्याय क्रमांक 4 ला प्राधान्य द्यायचंय. आपल्याला चुकीचं शोधायचं, रॉंग कुठलं आहे, रॉंग. आता काढून घेऊ, डावीकडची किंमत काढून घेऊ. बोडमास्टर रूल वापरा. 5 5 25, 25 गुणिला 2 50 आणि 10 गुणिला 2 50, 50 अधिक 50 100 झाले. 100 भागीला 37 जुने 74. आता हा लहान आहे का कोणापेक्षा बघा. 7 सकम 42 आणि हा 29 जुने 58, म्हणजे त्यांची पण बेरीज 100 झाली आणि 125. 125 लक्षात घ्या, अपूर्णांकांची तुलना करताना अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा अपूर्णांक असतो. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे होतं, 100 भागीला 74 हा मोठा आहे कोणापेक्षा, 100 भागीला 125 पेक्षा, हे असं पाहिजे होतं. आणि आपल्याला चुकीचंच शोधायला लावलंय, म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 4च चुकीचा आहे आणि तो उत्तराचा पर्याय. बाकीचं तपासून बघा तुम्ही. बघा, 10 त्रिक 30 आणि 14 पंचे 70, म्हणजे किती झाले, 100. 100 भागीला 15 दुने 30. इकडचा बघा, 16 पंचे 80 आणि 4 पंचे 20, पुन्हा किती झाले, 100 आणि 6 पंचे 30. तर दोघं सारखे आहेत ना हे. मग हे विधान बरोबर आहे. आपल्याला काय चुकीचं शोधायचं होतं. आणि म्हणून पुन्हा एकदा रिपीट करतोय, जर पर्यायांच्या मदतीने जर प्रश्न सॉल्व्ह करत असाल तर उलटा क्रम वापरा. सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, हे तुम्हाला माहिती आहे. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे. 2100चे 16%. 2100चे 16%. चे ची म्हणजे काय असतो, गुणाकार. 16% म्हणजे 16 भागीला 100. तर 2 शून्य 2 शून्य कॅन्सल होऊन जातील. 16चा पाढा पाठ आहे तुमचा. 16 एक 16, अच्चाला 1 सोड दुने 32 आणि 1 33. सो तुमचं उत्तर 16 एक 16, हा 32 आणि 1 33. तुमचं उत्तर 336 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. येस. कार्ड काम वरचा प्रश्न आहे. एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो, तर दोघांनी सोबत काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल. हा प्रश्न जसाचा तसा आता 2021-22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, जसाचा तसा. हा, तर जेव्हा दोन व्यक्ती काम करतात ना, त्यावेळेस सिंपल करायचं बघा. 6 गुणिला 18, म्हणजे दोन व्यक्ती असतील तर XY भागीला X अधिक Y या सूत्राने तुम्ही त्यांचं दोघांचं एकत्रित काम करण्याचा कालावधी काढू शकता. 6 गुणिला 18 भागीला 6 अधिक 18. अगदी याच धर्तीवर प्रश्न विचारला होता 2022-23 मध्ये. 6 गुणिला 18 भागीला किती झाले, 24. मग करण घ्या. 3 एक 3, सॉरी 6 एक 6, 7 त्रिक 18. ठीक आहे, 18 दिवसात करतोय. 6 त्रिक 18 आणि या ठिकाणी 6 उत्तर यायला पाहिजे. तर काय होतं, दोघांनी एकत्र काम केल्यास ते काम करतील आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतोय. ओके, 6 चोक 24 होणार आहे यार. 6 चोक 24 होणार आहे. म्हणजे उत्तर काय उरले, 18 भागीला 4. 18 भागीला 4 म्हणजे 9/2 आणि 9/2 म्हणजे 4.5, म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. येस, ते इतकं साधं आहे. याच्यामध्ये जे क्लिष्ट म्हणजे उदाहरणं असतात बघा, कॉम्प्लेक्स असतात, ते वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केले जातात. पण जर तुमचे व्यक्ती असतील तर तुम्ही या सूत्राचा वापर करा. दोनापेक्षा जास्त असतील तर हे सूत्र कामी येत नाही. पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांमधला फरक बेरीज 146 असून त्यांच्यातला फरक 18 आहे, असाच प्रश्न विचारला गेला होता. दोन भावांच्या वयांची बेरीज 36 आहे आणि त्यांच्यातला फरक 10 आहे, तर त्या दोघं भावांची वय किती. चला सांगा. बेरीज 146 होईल अशी संख्या घ्या आणि फरक 18 पाहिजे. बघा, 100 आणि 46 ची बेरीज 146 होते, पण फरक 18 नाहीये गेला. 82 आणि 100 यांची बेरीज 146 होत नाही, म्हणून हा पण पर्याय गेला. 20 आणि 38 यांची बेरीज 146 होत नाहीये, म्हणून हा गेला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असायलाच पाहिजे. या पद्धतीने हा आपण 6वा 7वा प्रश्न सॉल्व्ह केलाय. तुम्हाला पण जर या पद्धतीचा वापर करून कॉन्फिडेंट तुम्हाला फील होत असेल तर यस म्हणा चॅट बॉक्स मध्ये. चला, पुढचा प्रश्न बघा, पुन्हा अपूर्णांकांवरचा आहे.
पहिल्यांदा हा कंस सोडून घ्या. कंस सोडून घेताना तिरकस गुणाकार करून घ्या. 4 चोक 16 वजा 5 भागीला 5 चोक 20, 5 चोक 20 गुणिला तुमचं इथं 6 आहे. सो काय येणार आहे? 6 गुणिला 11/20 जर भाग दिला दोनाने तर तुमचं उत्तर या ठिकाणी 33/10 येणार आहे. आणि 33/10 ला आपण लिहू शकतो 3.3, जो पर्याय क्रमांक 1 तुमचा आहे. शेवटचा प्रश्न बघा आजच्या या सत्रामधला. घड्याळीचे 11:20 झालेले आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये अचूक कोण किती मापाचा होईल असा प्रश्न एकदा मेन्स मध्ये विचारला गेला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मेन्स मध्ये विचारला गेलाय. घड्याळीच्या काट्यांमधला कोन काढण्यासाठी हे सूत्र वापरलं जातं, 11/2m वजा 30h. आणि कोन म्हटलाय तर तो कोन 180 मापापेक्षा कमी जायला पाहिजे. एम म्हणजे मिनिट काट्याची स्थिती. चला, केवळ मूल्यात मी एवढ्यासाठी टाकतोय की इथं येणारी जी पण वजाबाकी वॉट एव्हर बेरीज वजाबाकी जी येईल ती धनच असायला पाहिजे. एच म्हणजे तास काट्याची स्थिती जी 11 वर आहे. टाका, संक्षिप्त रूप द्या. बेक बे 10 ने भाग जाईल म्हणजे 110 वजा 330. जरी ऋण येत असेल तरी तो धन घ्या. 220 आला, 180 पेक्षा जास्त आला, तर ज्यावेळेस 180 पेक्षा जास्त येईल त्यावेळेस तुमचा अपेक्षित कोन काढताना तो कोन 360 मधून वजा करून टाका. 360 मधून जर तुम्ही वजा केलं तर तुमचं उत्तर 140 येणार आहे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. असाच प्रश्न सेम टू सेम पर्याय देखील न चेंज करता एका टॅक्स असिस्टंटच्या मेन्सच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारून घेतलाय. आणि म्हणून हा फायदा आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर अनालिसिस करायचा. मिनिट काटा आणि तास काटा हे सूत्र लिहून घ्या. तुम्हाला माहिती नसेल तर मिनिट काटा आणि तास काटा याचा कोणत्याही वेळेसाठी तुम्ही याच्याने कोन काढू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण STI पूर्व 2011 या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे अनालिसिस आपण या ठिकाणी बघितलं. आशा करतो की हे अनालिसिस तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल. तर नक्की कमेंट करा. वेळेवर सेशन्स अटेंड करा. तुमचे कमेंट महत्वाचे आहेत. चॅनलला नवीन असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करा, म्हणजे सर्वांना याचा फायदा घेता येईल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.